महागाव शहरातील महिलांचा महावितरण कार्यालयावर ठिय्या मोर्चा, विद्युत सहप्रभारी उपकार्यकारी अभियंता गायब, शहरातील महिलांचा आक्रोश, विद्युत पुरवठा लवकर सुरळीत न केल्यास महिला सह आंदोलन करणार, जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांचा इशारा। महागाव शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या शहरातील महिलांनी अखेर महावितरण कार्यालयावर ठिय्या मोर्चा काढला। जवळपास 2 तास हा ठिय्या मोर्चा सुरू राहिला। दररोज वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, त्यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। घरात पिण्यासाठी पाणी नाही, लहान बालकांसह वयस्कर नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत महिलांचे ठिय्या आंदोलन सुरूच राहील। हा ठिय्या जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळेस अन्यायग्रस्त महिला उपस्थित होत्या। संगीता पवार, मंजुषा नरवाडे, ललिता आरके, श्रद्धा मस्के, तामिनी पवार, अनिता आढाव, ज्योती फुलगोविरवार, अनिता मोहिते, पूजा हरवडे, प्रियांका काळसरे, बोली अन्नमवार, चैताली भोयर, प्रांजना ठाकरे, रंजना जगताप, सुनीता राऊत, मनीषा कल्याणकर, सुभद्रा भरखाडे, अर्चना भरखाडे, वंदना राठोड, सुरेखा दमकोंडावार, वनमाला केदार, प्रतिभा पाईकराव, JK जोशी, दीपाली चव्हाण, लक्ष्मी गंगावणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। महागाव येथे MSEBच्या मुख्य ऑफिसच्या पाठीमागच लागून असलेल्या जिजाऊनगरमध्ये 4 दिवसापासून वीज वितरणचा गलतान कारभार असल्यामुळे वीज नसल्याने ह्या महिला भगिनी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत। यांचं असं म्हणणं आहे की सकाळच्या प्रांतविधीपासून सायंकाळपर्यंत टॉयलेटला जायला पाणीसुद्धा नाही। मग अशा अवस्थेत आता हे महिला घराच्या बाहेर न निघणाऱ्या आयुष्यात पहिल्या वेळेस इथं आक्रमक पवित्रा घेतली आणि आताच मी माझं नागपुरे साहेबांसोबत बोलणं झालं। अर्ध्या 1 तासात जर लाईन नाही आली, वीज यांना जर मिळाली नाही, तर आता आम्ही MSEBला लॉक लावील। जो कायद्याचा काही होईल, गुन्हे दाखल होतील ते माझ्यावर झाले ते चालतील, पण आता यानंतर या महिलावर MSEBने जर अन्याय केला तर असाच पवित्रा आम्ही